स्वामी समर्थ. नमस्कार. मुलींसाठी साधं सोपं मुगाच्या डाळीचे धिरडं, त्याची रेसिपी आज पाहूया. करूया तयारी. मी मुगाची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे. कमीत कमी 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. आता ते आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची तयारी करूया. चार 5 पानं कढीपत्त्याची, 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या. लहान मुली खाणार म्हणून मी तिखट खूप कमी वापरलं आहे. एक साधी फिकी मिरची वापरली आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि टोमॅटोची फक्त एकच काप घेतली आहे. हे सगळं आपण एकत्र कापून आणि यामध्ये मीठ पण एकत्रच घालून घेऊ. चवीनुसार मीठ वापरून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे मिश्रण अति सैलही नको, अति जाडही नको. हे पहा, अशा पद्धतीने तयार करून घेऊ. इथे आधी तवा तापून घेऊन आपण साधा तवा घेतलेला आहे. ते मिक्सरमधलं मिश्रण मी एका वेगळ्या वाटीत काढून घेतलं आहे. आता हे पहा, हे मिश्रण, या मिश्रणात आता आपण काहीच मिक्स न करता फक्त त्या तव्यावर तेल पसरवून घेणार आहोत आणि आपलं मिश्रण या तव्यावर जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही असे आपण हे धिरडं घालणार आहोत. हे पहा, माझ्या वाटपामध्ये टोमॅटोचे 3 तुकडे अख्खेच राहिले, म्हणून मी हे माझ्यासाठी हा बनवणार आणि माझ्या लेकींसाठी वेगळा धिरडं बनवणार. पण चवीला खरंच खूपच उत्कृष्ट आणि पौष्टिक असे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हे मुगाचे धिरडे बनवलेत, कारण याआधी तर कधी बनवण्याचा योगच आला नाही. पण मुलींसाठी वेगवेगळं ट्राय करताना मी हे धिरडं बनवलेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि मुलांनाही खूप आवडणारी आहे. त्यासोबत सॉस चटणी दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझी रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर लवकरच वेगळ्या कोणत्या तरी रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.